राघव हा असा एक तरुण होता ज्याचं रूप पाहून कोणीही त्याची स्तुती न करता राहू शकत नसे. त्याचा रंग गोरा, डोळे खोल आणि काळे, आणि केस इतके स्टायलिश की एखाद्या फिल्मी हिरोसारखे नेहमी तयारच असायचे. त्याच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि त्याच्या बोलण्यात अशी काही जादू होती की प्रत्येकजण आपसूक त्याच्याकडे ओढला जाई. राघवला आपल्या या देखण्या व्यक्तिमत्वाचा खूप अभिमान होता. तो अनेकदा आरशासमोर उभा राहून स्वतःला निहाळत असे आणि मनात म्हणत असे, मी काही राजकुमारापेक्षा कमी नाही. माझ्या आयुष्यात अशी एखादी मुलगी येईल जी माझ्यासारखी सुंदर, सुशिक्षित, मॉडर्न आणि मॉडेलसारखी असेल. राघवचं एकच स्वप्न होतं, अशी मुलगी बायको म्हणून मिळावी जी फक्त सुंदरच नसेल तर सुशिक्षित, स्मार्ट आणि समाजात त्याचा अभिमान वाढवणारी असेल. तो रात्री अंथरुणावर झोपताना तासनतास विचार करत असे. त्याच्या डोळ्यांसमोर एक अशी कल्पना उभी राहत असे की तो आणि त्याची स्वप्नातली मुलगी एखाद्या झगमगत्या रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत. तो तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहे आणि सभोवतालचे लोक त्यांची जोडी पाहून मत्सर करत आहे. तो सोशल मीडियावर तासनतास घालवत असे, जिथे तो गोऱ्या सुंदर मुलींच्या फोटोवर लाईक देत असे, कमेंट्स करत असे आणि त्यांचं कौतुक करत असे. त्याच्या मनात हेच चालू असायचे की एक दिवस अशीच एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल आणि तीच त्याची जोडीदार बनेल. राघव एका खाजगी कंपनीत ज्युनियर मॅनेजर म्हणून काम करत होता. तिथे त्याची पर्सनॅलिटी आणि हुशारीमुळे तो सगळ्यांचा लाडका होता. विशेषतः ऑफिसमधील मॉडर्न आणि गोऱ्या रंगाच्या मुलींशी त्याचे विशेष स्नेहाचे संबंध होते. कॉफी ब्रेक दरम्यान तो त्यांच्यासोबत बसायचा, त्यांचं बोलणं ऐकायचा आणि आपल्या चमकदार हास्याने त्यांच्या कपड्यांची आणि सौंदर्याची तारीफ करायचा. अरे, तुझा हा ड्रेस तर कमाल आहे, तू अगदी मॉडेलसारखी दिसतेस, असे वाक्य तो न थांबता बोलायचा. ऑफिसमधील मुली त्याच्या बोलण्यावर हसायच्या आणि त्याच्या कौतुकाला प्रतिसाद द्यायच्या. राघवला वाटायचे की तो या सगळ्यांच्या मध्ये एक चमकणारा तारा आहे. त्याला वाटत होतं की त्याचं आयुष्य असंच असावं, झगमगाट, सौंदर्य आणि प्रतिष्ठा. पण आयुष्य नेहमी आपल्या स्वप्नानुसार चालत नाही. एक दिवस जेव्हा राघव ऑफिसमधून दमून भागून घरी परतला, तेव्हा त्याची आई सुशीला त्याला म्हणाली, बेटा, बस जरा, आम्हाला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याचे वडील रमेशजी गंभीर स्वरात म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे. तिचं नाव काजल आहे आणि ती एका चांगल्या घराण्यातील आहे. हे ऐकताच राघवच्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण झाली. त्याने विचार केला, चांगलं घराणं, पण मुलगी कशी असेल? ती माझ्या स्वप्नातल्या मुलीसारखी असेल का? ती सुशिक्षित, मॉडर्न आणि सुंदर असेल का? त्याने हळूच विचारलं, आई, मुलगी कशी आहे? ती माझ्या योग्य आहे का? त्याच्या आईने हसत उत्तर दिलं, बेटा, ती खूप साधी, सरळ आणि सुसंस्कृत आहे. तुला नक्कीच आवडेल. त्याने उत्सुकतेने विचारलं, आई, ती कशी दिसते? ती शिकलेली आहे का? त्याची आई थोडा वेळ थांबून म्हणाली, ती 10वी पास आहे आणि सुंदर तर नाही, पण खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे ऐकून राघवचं मन अक्षरशः तुटलं. त्याने मनातच विचार केला, 10वी पास, सुंदर सुद्धा नाही, हा काही विनोद आहे का? मी तर मॉडेलसारख्या मुलीचं स्वप्न पाहिलं होतं आणि हे लोक मला एका गावातील कमी शिकलेल्या साध्या मुलीशी लग्न करण्यास सांगत आहे. त्याने ताबडतोब विरोध केला, आई बाबा, मला हे लग्न मंजूर नाही. मी माझ्या पसंतीनेच लग्न करणार, असं त्याने ठामपणे सांगितलं. पण त्याच्या आईवडिलांनी त्याचं एकही ऐकलं नाही. रमेशजी कठोर आवाजात म्हणाले, राघव, हे लग्न आपल्या कुटुंबाच्या इज्जतीचा विषय आहे. काजलचं कुटुंब आपलं जुनं ओळखीचं आहे. आम्ही हे नातं ठरवून टाकलं आहे. सुशीलाबाईंनीही समजावत सांगितलं, बाळा, सौंदर्य काही दिवसाचं असतं. खरी सुंदरता माणसाच्या मनात असते. काजल तुझी नीट काळजी घेईल, तू पाहशीलच. पण राघवचं मन काही त्याच्या बोलण्याला तयार होईना. त्याने अनेक वेळा आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या दबावापुढे तो हरला. समाजाच्या परंपरा, कुटुंबाची प्रतिष्ठा आणि आईवडिलांचा आदेश यांच्यापुढे त्याचं मत निष्फळ ठरलं. शेवटी राघवचं लग्न काजलशी झालं. लग्नाचा दिवस त्याच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता.
जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचं मन अधिकच खचलं. काजलचा रंग काळा होता, चेहरा अगदी साधा आणि तिचा पेहराव गावाकडच्या साजशृंगाराचं प्रतीक होता. ती एक साधी साडी नेसलेली होती, ज्यात कुठलाच जगमगाट नव्हता. ती ना मॉडर्न होती, ना शिकलेली, ना राघवच्या स्वप्नातली सुंदर मुलगी. तिचे डोळे खाली झुकलेले होते आणि चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी स्मितरेषा होती, जी लाज आणि घबराट. राघवने मनातच विचार केला, हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आहे. माझी स्वप्न पूर्णपणे तुटून गेली. लग्नानंतर राघव आणि काजल एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहू लागले, जो त्याच्या कंपनीने भाड्याने दिला होता. पण राघवचं मन तिला कधीच स्वीकारू शकलं नाही. तो दिवसरात्र तिला टोमणे मारायचा. ऑफिसला गेल्यावर गोऱ्या मॉडर्न मुलींशी हसत खेळत बोलायचा, त्यांच्यासोबत कॉफी प्यायचा आणि सोशल मीडियावर त्यांच्या फोटोला लाईक करायचा. वा, तू तर एखाद्या हिरोईनसारखी दिसतेस, किंवा हा फोटो तर कमाल आहे, असे कमेंट्स तो नेहमी लिहायचा. पण जेव्हा तो घरी परतायचा तेव्हा काजलला पाहून त्याचा मूड बिघडायचा. तो तिला म्हणायचा, कुठे मी स्वप्नातली परी शोधली होती आणि कुठेही काळीकुट्ट मिळाली. तुला पाहिल्यावर असं वाटतं जसं कोणी लाईट बंद करून अंधार पसरवलाय. तो हसत हसत म्हणायचा, जर मी तुला बाहेर घेऊन गेलो तर लोक माझ्यावर हसतील. तू तर खूप साधारण दिसतेस. हे टोमणे तिच्या हृदयात बाणासारखे टोचायचे. ती शांतपणे आपल्या खोलीत जाऊन रडायची, पण कधीच राघवला उत्तर द्यायची नाही. ती मनात म्हणायची, मी काय करणार, हीच माझी नशिबाची रेघ आहे. मी तर कधी राघवचा वाईट विचारही केला नाही. काजल ही एक साधी सोपी मुलगी होती, जिला स्वतःच्या आयुष्यापेक्षा कुटुंबाची इज्जत आणि नात्यांचं महत्त्व जास्त समजत होतं. ती रोज सकाळी लवकर उठून राघवसाठी नाश्ता तयार करत असे, त्याचे कपडे ठेवत असे आणि घर स्वच्छ ठेवत असे. ती त्याच्या प्रत्येक लहान सहान गरजेची काळजी घेत असे. पण राघवला हे सगळं कधीच दिसत नव्हतं. त्याला फक्त तिचा रंग आणि तिचा साधेपणा दिसत होता, आणि तो तिला नेहमी कमी लेखण्यातच गुंतलेला असायचा. एक दिवस काजलने राघवसाठी त्याला आवडणारी खिचडी बनवली. तेव्हा त्याने जेवण पाहून चेहरा वाकडाच केला आणि म्हणाला, हे काय केलंस? तुला काहीच येत नाही. माझं आयुष्यच तुझ्यासोबत बर्बाद झालं आहे. तिने शांतपणे डोकं खाली केलं आणि स्वयंपाकघरात जाऊन एकटीने रडू लागली. पण तिने राघवला काहीच उत्तर दिलं नाही. तिचं हे मौनच राघवला अधिक चिडवायचं. त्याला वाटायचं, ही काही बोलत सुद्धा नाही, किती निरुपयोगी आहे ही. तो तिला अजून अधिकच टोमणे मारायचा. एका संध्याकाळी तिने राघवसाठी चहा बनवून आणला. तेव्हा त्याने कप पाहून म्हणाला, हे काय, चहा पण काळा बनवला आहेस. तू तर प्रत्येक गोष्टीला तुझ्या रंगात रंगवतेस. तिने तरीही काही बोललं नाही. ती पुन्हा शांतपणे स्वयंपाकघरात परत गेली आणि आपले अश्रू लपवले. तिचं आयुष्य आता एक ठरलेली दिनचर्या बनून गेलं होतं. सकाळी उठायचं, घरकाम करायचं, मग शांतपणे आपल्या दुःखात बुडून जायचं. ती विचार करत असे, माझा रंगच का माझी चूक आहे? मी इतकी वाईट आहे का, की राघव मला कधीच स्वीकारणार नाही? पण ती आपलं दुःख कोणाला सांगू शकली नाही. ती तिच्या माहेरीसुद्धा काही सांगत नसे, कारण तिला भीती होती की त्यामुळे तिच्या कुटुंबाच्या इज्जतीवर बट्टा बसेल. म्हणून ती फक्त गप्प राहायची आणि आपल्याच कामात गुंतलेली राहायची. राघवचं आयुष्य 2 भागांमध्ये विभागलं गेलं होतं. एकीकडे ऑफिसमध्ये तो आपल्या मॉडर्न गोऱ्या सहकाऱ्यांसोबत हसत खेळत वेळ घालवत असे, आणि दुसरीकडे घरी आल्यावर तिला टोमणे मारत असे. त्याला तिचं मौन समाधान देत असे. तो विचार करायचा, ही माझ्यासमोर काहीच बोलू शकत नाही. तिच्या या शांततेमागचं दुःख राघव कधीच समजू शकला नाही. त्याला कधी कळलंच नाही की त्याचा प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान तिच्या मनाला खोल जखमा देत आहे. एक दिवस तो ऑफिसमधून उशिरा घरी आला. तेव्हा त्याने पाहिले की तिने त्याच्यासाठी जेवण गरम करून ठेवलं होतं. पण त्या दिवशी राघवचा मूड अजूनच खराब होता. त्याने जेवण पाहून तिरस्काराने विचारलं, तुला फक्त जेवणच येतं का? तेही नीट नाही. माझे मित्र बघ, त्यांच्या बायका किती स्मार्ट आहेत, आणि तू तर एक गावाकडची साधीशी बाई आहे. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली
आणि उशीमध्ये तोंड लपवून रडू लागली. अशा प्रकारे दिवस चालूच राहिले. राघवचं वागणं काजलसाठी अधिकच कठोर होत गेलं. तो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर तिला टोचत असे. कधी तिच्या स्वयंपाकावर, कधी कपड्यांवर, कधी तिच्या रंगावर. ती विचार करत असे, कदाचित एक दिवस तो मला समजून घेईल. कदाचित एक दिवस तो माझ्या मनाकडे बघेल, माझ्या रंगाकडे नाही. पण तो दिवस कधीच आला नाही. तो कितीही टोमणे मारी, कितीही अपमान करो, काजल गप्प राहायची. ती आपलं दुःख मनातच ठेवून कामात गुंतलेली राहायची. राघवला तिच्या शांततेचं समाधान मिळत होतं, कारण त्याला वाटत होतं की तो तिच्यावर रुबाब गाजवतो. पण त्या शांततेमागे लपलेलं दुःख, त्या मौनामागचे अश्रू राघव कधीच समजू शकला नाही. त्याच्या प्रत्येक बोलण्याने, प्रत्येक टोमण्याने काजलच्या मनावर खोल जखमा होत होत्या. ती दररोज पहाटे सूर्य उगवण्याआधी उठायची आणि स्वयंपाकघरात जाऊन त्याला आवडणारा नाश्ता करायची. कधी ती पराठे बनवायची, जे राघवला लोण्यासोबत खायला खूप आवडायचे, तर कधी साधा सँडविच, कारण राघवला ऑफिसमध्ये काही हलकं खाणं आवडायचं. ती त्याचे कपडे इस्त्री करायची, त्याच्या मोजांची जोडी करून ठेवायची आणि ऑफिसच्या फायली योग्य जागी लावून ठेवायची. ती घर चकाकण्यासाठी काहीही कमी पडू देत नसे. ती मजला झाडून पुसायची, भांडी लख्ख करत असे आणि पडदे धुवून स्वच्छ ठेवत असे. पण त्याच्या नजरेत हे सगळं काहीच नव्हतं. तू फक्त एक गावाकडची साधी बाई आहेस. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. जर माझं लग्न एखाद्या सुंदर शिकलेल्या मुलीसोबत झालं असतं तर मी आज खूप आनंदी असतो. काजल हे सगळं ऐकायची, पण तिच्या ओठांवर एकही शब्द नसायचा. तिचे डोळे कायम खाली झुकलेले असायचे, जणू ती एक मुकी मूर्ती झाली होती. ती मनात म्हणायची, राघवच्या आयुष्यात चुकीचं झालं आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याचं माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिलं. त्याला माझा राग येतो आणि कदाचित ते त्याचं खरंच असावं. तिचं मन सारखं स्वतःलाच दोष द्यायचं. ती रात्री तिच्या लहानशा खोलीत, जिथे एक जुना पलंग आणि तुटलेली कपाट होती, तिथे एकटी बसून विचार करत राहायची. जर मी गोरी असती, जर मी शिकलेली असती, जर मी शहरातल्या मुलींसारखी मॉडर्न असती, तर कदाचित त्याला आवडली असती. हे विचार तिच्या मनात सतत सावलीसारखे फिरत असायचे. ती अनेकदा उशीमध्ये चेहरा लपवून रडायची, पण सकाळी उठल्यावर पुन्हा तीच दिनचर्या सुरू करत असे. तिचं मौन राघवला अजून जास्त चिडवायचं. तो तिला अजूनही अधिक टोचून बोलायचा, जणू तिचं मौन ही तिची कमजोरी आहे. तिने स्वतःला बदलण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिने बाजारातून विविध क्रीम विकत घेतल्या, ज्या जाहिरातींमध्ये गोरं करण्याचं वचन देतात. ती रोज सकाळ संध्याकाळ आपल्या चेहऱ्यावर आणि अंगावर ते क्रीम लावत असे, आशा करत की तिचा रंग बदलेल. तिने टीव्हीवर पाहिलेल्या जाहिरातींवर विश्वास ठेवला होता, जिथे गोऱ्या त्वचेला यश आणि आनंदाचं प्रतीक दाखवलं जातं. तिने वेगवेगळे साबण वापरून पाहिले, मुलतानी मातीचे, हळदीचे लेप, जे तिची त्वचा आणखी कोरडी करत होते. शेजारच्या एका काकूंनी तिला सल्ला दिला, बाळा, लिंबू आणि हळद यांचा लेप लाव, रंग नक्कीच उजळेल. तिने तेही करून पाहिलं, पण जेव्हा ती आरशासमोर उभी राहत असे, तेव्हा तिचा चेहरा तसाच असायचा. तोच काळा रंग, तोच साधा चेहरा. ती स्वतःशी म्हणायची, मी तर सगळं करून पाहिलं, पण काहीच बदललं नाही. तिचं मन तुटायचं, पण तरीही ती प्रयत्न करत राहायची. तिने विचार केला, कदाचित मी कपडे बदलले तर राघवला मी आवडेन. तिने तिच्या छोट्याशा बचतीतून एक ड्रेस विकत घेतला, जो शहरातल्या मुलींसारखा होता. पण जेव्हा तिने तो घालून त्याला दाखवला, तेव्हा राघवने हसून म्हणालं, हे काय घातलंयस? तुझ्यावर तर हे अजिबात शोभत नाही. तू तर गावाकडचीच राहशील. तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं. तिने तो ड्रेस कपाटात ठेवला आणि पुन्हा तो कधीच घातला नाही. ती मनात विचार करायची की राघवला फक्त तिच्या त्वचेचा तिरस्कार आहे. तो कधीच तिच्या अंतरात्म्याला, तिच्या मनाला समजून घेऊ शकला नाही. जर त्याने तिच्या हृदयात डोकावलं असतं, तिच्या आत्म्याला समजून घेतलं असतं, तर कदाचित त्याला तिच्यावर प्रेम झालं असतं. तिचेही विचार तिला रात्री झोपू देत नसत. ती मनात म्हणायची, मी कधीच त्याचं वाईट चुकूनही चिंतलं नाही. मी फक्त त्याचं सुखच मागितलं. पण राघवच्या दृष्टीने ती फक्त एक ओझं होती. तो दिवसरात्र तिला टोमणे मारत असे, कधी तिच्या स्वयंपाकावर, कधी तिच्या कपड्यांवर, तर कधी तिच्या रंगावर.
एक दिवस तिने त्याच्यासाठी त्याला आवडणारी खिचडी बनवली, पण जेव्हा राघवने ती पाहिली तेव्हा तोंड वाकडं करून म्हणाला, "हे काय केलं आहेस? तुला काहीच येत नाही. तुझ्यासोबत माझं आयुष्य बर्बाद झालं." एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एक मोठी खुशखबरी मिळाली. त्याचं प्रमोशन झालं. तो आता ज्युनियर मॅनेजरवरून मॅनेजर बनला होता. राघवचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो ऑफिसमध्ये सगळ्यांचा लाडका बनला. त्याचे सहकारी त्याची वाहवा करत होते आणि त्याच्या गोऱ्या मॉडर्न महिला सहकारी त्याला शुभेच्छा देत होत्या. मॅनेजर होणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रिया हसत म्हणाली. प्रिया ऑफिसमधल्या सगळ्यात देखण्या मुलींमध्ये एक होती आणि राघव नेहमी तिची तारीफ करत असे. राघवने हसत उत्तर दिलं, "हो प्रिया, आता जबाबदारी वाढली आहे, पण मी तयार आहे." त्याच्या बोलण्यात एक अभिमान होता, जणू तो जगातला सगळ्यात यशस्वी माणूस आहे. त्या रात्री तो घरी आला आणि काजलला म्हणाला, "मी मॅनेजर झालोय. या विकेंडला मी एक घरी मोठी पार्टी ठेवतोय. माझे सगळे मित्र येणार आहे. तू सगळं व्यवस्थित तयार ठेव." तिने डोकं हलवून होकार दिला. तिने विचार केला, कदाचित ही संधी आहे ज्या दिवशी मी राघवला दाखवू शकते की मीही काही करू शकते. तिने रात्रंदिवस मेहनत केली. तिने घर सजवलं, भिंती स्वच्छ केल्या, फुलांच्या माळा लावल्या आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले. तिने स्वतःसाठी एक नवी साडीही विकत घेतली. साडी साधीच होती, पण तिच्या मनात आशा होती की कदाचित राघवला ती आवडेल. तिला वाटलं, कदाचित आजच्या दिवशी तो मला थोडं आदराने पाहील, थोडं प्रेम देईल. पार्टीचा दिवस आला. राघवने त्याचे सगळे मित्र बोलावले होते. ऑफिसमधले सहकारी, प्रिया, त्याचे कॉलेजमधले जुने मित्र, विक्रम, राहुल आणि काही नातेवाईकही आले होते. घरात एक वेगळीच झगमग होती. त्याने खास बोलावलेल्या मॉडर्न सुंदर मुली त्यांच्या ब्रँडेड कपड्यांसोबत आणि मेकअपच्या चमकदार लुकमध्ये उपस्थित होत्या. त्याचा आत्मविश्वासाने भरलेलं बोलणं चालू होतं. प्रत्येकजण त्याच्या यशाचं कौतुक करत होता. "अरे राघव, तू तर कमाल केलीस. मॅनेजर होणं काही छोटी गोष्ट नाही." विक्रम म्हणाला. तो आपल्या महिला सहकाऱ्यांशी गप्पा मारत होता, त्याच्या सौंदर्याचं कौतुक करत होता आणि त्यांच्या बोलण्यात रमून गेला होता. काजलने मात्र कोणतीही कमतरता ठेवली नाही. ती प्रत्येक पाहुण्याला प्रेमाने अन्न वाढत होती, चहा कॉफी सर्व करत होती, सगळ्यांची काळजी घेत होती. तिची साडी साधी होती आणि तिचा चेहरा नेहमीप्रमाणे खाली झुकलेला होता. ती फारसं कोणाशी बोलत नव्हती, कारण तिच्या मनात भीती होती, कुणीतरी तिचा उपहास करेल. पण राघवने तिला एकदाही काही चांगलं बोललं नाही. तो फक्त त्याच्या स्वतःच्या दुनियेत हरवून गेला होता. जेव्हा काही पाहुण्यांनी त्याला विचारलं, "अरे, तुझ्या बायकोशी ओळख करून दे ना," तेव्हा राघवने काजलला बोलावलं. ती लाजत लाजत आली. तिने साडी नीट केली आणि पाहुण्यांशी औपचारिक संवाद साधला. पण त्याला नको होतं की काजल पाहुण्यांसमोर जास्त वेळ राहावी. जेव्हा काजल स्वयंपाकघरात जेवण वाढण्यासाठी गेली, तेव्हा राघवचे मित्र त्याच्याकडे जमले. विक्रमने हसत विचारलं, "अरे राजीव, तू तर इतका देखणा आहेस आणि ही काय, तू या अशा मुलीसोबत लग्न केलंस? शहरात इतक्या सुंदर मुली होत्या, काय कमतरता होती?" राहुलनेही तिरसटपणे म्हटलं, "हो रे, तू तर एखाद्या मॉडेलसारख्या मुलीला डिझर्व करतो. हे काय घडलं?" राघवने रागाने उत्तर दिलं, "अरे काय करू, आईवडिलांनी जबरदस्तीने माझं लग्न या मुलीशी लावलं. मी तर अजिबात तयार नव्हतो." त्याचे मित्र त्याला अधिक चितावत होते. प्रिया आजी तिथेच उभी होती, हसत म्हणाली, "राघव, तू तर फसलास. अशा बायकोसोबत कसा राहतो?" या सगळ्या गोष्टींनी त्याच्या मनात जळजळ वाढली. त्याने काजलला पुन्हा बोलावलं आणि स्टेजवर सगळ्यांच्या समोर उभं केलं. मोठ्याने म्हणाला, "बघा, ही आहे माझी बायको. माझ्या आईवडिलांनी माझं आयुष्य बर्बाद केलं या काड्या मुलीसोबत लग्न लावून. हिला पाहून तर असं वाटतं जसं अंधारच पसरलाय. मी हिला बाहेर कसं घेऊन जाऊ? लोक हसतील माझ्यावर." तो हसत हसत पुढे म्हणाला, "ही तर काहीच बोलत नाही, जणू एखादी मूर्ख आहे." काजल स्टेजवर उभी होती आणि राघवचं प्रत्येक वाक्य तिच्या हृदयाला भेदलं होतं. तिथे उपस्थित सर्व लोक शांत झाले. काही जण अस्वस्थ होऊन एकमेकांकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती उभी उभी रडू लागली, पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते
आणि तिचा चेहरा लालसर झाला होता. राघवला मात्र काहीच फरक पडत नव्हता. तो हसत हसत आपल्या मित्रांकडे वळाला आणि म्हणाला, बघितलं ना, मी काय म्हणालो होतो. ही काही बोलत नाही. तिथे उपस्थित असलेले त्याचे आईवडील सुशीलाजी आणि रमेशजी दोघेही शांत होते. सुशीला यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी काहीही बोललं नाही. रमेशजींनी मान खाली घातली, कारण त्यांना पाहुण्यांसमोर काही बोलायचं नव्हतं. तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. ती स्टेजवर उभी होती आणि विचार करत होती, बस, आता खूप झालं. मी हा अपमान यापुढे सहन करू शकत नाही. मी याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. तिने मनात ठरवले की आता ती या घरात राहणार नाही. पार्टी संपल्यानंतर जेव्हा पाहुणे निघून गेले, ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. तिने साडी उतरवली, एक साधा ड्रेस घातला आणि कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली. तिने कोणतीही चिठ्ठी सोडली नाही, कोणताही गोंधळ केला नाही. ती फक्त शांतपणे निघून गेली, जणू ती कधी या घराचा भागच नव्हती. त्या रात्रीनं राघवला ना त्याच्या आईवडिलांना ना कोणालाच माहीत होतं की ती कुठे गेली आहे. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला घरात ती कुठेही दिसली नाही. त्याने विचार केला, कदाचित ती कुठे बाहेर गेली असेल. त्याने फारसं लक्ष दिलं नाही आणि तो ऑफिसला निघून गेला. पण जसजसा दिवस सरू लागला आणि तिचा काहीही पत्ता लागत नव्हता, तेव्हा त्याच्या आईने चिंता व्यक्त केली. ही मुलगी कुठे गेली? काही सांगून तर गेली नाही. रमेशजी म्हणाले, कदाचित ती आपल्या माहेरी गेली असेल. पण जेव्हा त्यांनी तिच्या माहेरी फोन केला, तेथेही कोणालाही काही माहिती नव्हती. काजल खरंच गायब झाली होती. राघवला मात्र याचं दुःख काहीही झालं नाही. तो मनातच खुश झाला. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, बरं झालं, माझ्या आयुष्यातून गेली. आता मी माझ्या मनासारखं जगू शकतो. तो आपल्या मित्रांसोबत फिरायला लागला. ऑफिसमधल्या सुंदर मुलींशी हसत बोलत राहिला आणि तिला पूर्णपणे विसरून गेला. पण तिचं जाणं ही फक्त सुरुवात होती. ती कुठे गेली याचं कोड बनलं. तिच्या अनुपस्थितीचा राघवच्या आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याला असं वाटत होतं की त्याच्या खांद्यावरचं ओझं उतरलं. तिला जाऊन आता 1 वर्ष झाला होता आणि त्या 1 वर्षात राघवने एका क्षणासाठीही तिला आठवले नाही. त्याचं मन आता त्याच्या नवीन आयुष्यात रमलं होतं. काजल जाण्याच्या काही महिन्यातच राघवने आपल्या ऑफिसमधल्या सुंदर आणि मॉडर्न मुली प्रियाशी लग्न केलं. हीच ती प्रिया होती जिच्या सौंदर्याचं तो नेहमी कौतुक करत असे. तिचा रंग गोरा होता, चेहरा मॉडेलसारखा आणि वागण्यात एक मॉडर्न झळक होती. त्याला वाटायचे की आता त्याचं आयुष्य अगदी त्याच्या स्वप्नांसारखं झालं आहे. प्रियासोबत त्याचं आयुष्य रंगबिरंगी होतं. तो दर संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जात असे, प्रियासोबत रेस्टॉरंटमध्ये डिनर करत असे आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करत असे. तो प्रियाच्या सौंदर्याचं सतत कौतुक करत असे आणि प्रिया देखील त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वाची दिवाणी होती. दोघं हसत खेळत राहायचे आणि राघवला वाटायचं की त्याचं आयुष्य आता परफेक्ट आहे. तो मित्रांमध्ये बसून म्हणायचा, आता तर माझ्या आयुष्यात सगळं आहे, सुंदर बायको, चांगली नोकरी आणि झकास आयुष्य. पण त्याला माहीत नव्हतं की हे सुखाचं पर्व फार काळ टिकणार नाही. त्याच्या आयुष्यातील बिघाडाची सुरुवात हळूहळू होत होती. सर्वात आधी त्याला एक असा धक्का बसला की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे आईवडील सुशीला आणि रमेशजी एका अपघातात अचानक गेले. तो पूर्णपणे कोसळला. हेच आईवडील होते जे त्याच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर त्याला सावरत आले होते. जरी त्याने त्यांच्या बोलण्याकडे कधी गंभीरपणे लक्ष दिलं नव्हतं, तरी त्यांच्या मृत्यूनंतर राघवला आतून हादरवून टाकलं. त्याने त्यांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला होता, पण त्याचं मन सुन्न झालेलं होतं. तो रात्रभर जागा राहायचा आणि मनात विचार करायचा, आई वडील, तुम्ही मला सोडून कसे काय गेलात? आता मी एकटाच आहे. प्रियाने त्याला सावरायचा थोडा प्रयत्न केला, पण तीही लवकरच आपल्या आयुष्यात व्यस्त झाली. ती त्याला म्हणायची, रडून काय होणार आहे? आयुष्य चालतच राहतं. पण त्याचं मन आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. तो सतत आपल्या आईवडिलांच्या आठवणीत गुंतलेला असायचा. त्याला आठवायचं की कसं त्याच्या आईने काजलसारखी सून पसंत केली होती आणि कसा त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला टोमणे मारले होते. पण तो या आठवणींना झटकून टाकायचा
आणि विचार करायचा, जे झालं ते झालं, आता माझं आयुष्य प्रियासोबत आहे. आई वडील गेल्यानंतर 1 महिनाही पूर्ण झाला नव्हता की त्याच्या आयुष्यात आणखी एक मोठा धक्का बसला. त्याच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकर कपात झाली आणि त्याची नोकरीही गेली. ज्याचं मॅनेजर पद त्याला इतकं अभिमानाचं वाटत होतं, ते आता त्याच्याकडून हिरावून घेतलं होतं. कंपनीने त्याला एक छोटंसं पत्र दिलं, ज्यात लिहिलं होतं, आपले सेवा आता आमच्या गरजांनुसार आवश्यक नाही. राघवसाठी ही बातमी एखाद्या वादळासारखी होती. तो विचार करत होता, हे काय झालं? मी तर मॅनेजर होतो, सगळ्यांचा लाडका होतो. आता मी बेरोजगार कसा झालो? त्याने लगेच नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. तो दिवस-रात्र इंटरव्ह्यू देत होता आणि जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मागत होता, पण कुठूनही काही उत्तर मिळत नव्हतं. काही कंपन्यांनी त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं, पण प्रत्येक वेळेस त्याला नकारच मिळाला. तुमच्याकडे अनुभव आहे, पण आमच्या गरजा वेगळ्या आहेत, हे उत्तर तो पुन्हा पुन्हा ऐकत होता. राघवचा आत्मविश्वास हळूहळू कोसळू लागला. तो विचार करायचा, आज कोणीही मला नोकरी देण्यास तयार नाही. प्रिया, जी आधी त्याचं सतत कौतुक करत असे, आता त्याच्यापासून त्रासलेली होती. ती दररोज त्याच्याशी भांडायची, कधीपर्यंत असं चालणार? तू नोकरी शोध, मी किती दिवस तुझं ओझं वाहणार? ती रागाने म्हणायची. प्रियाला स्वतःची नोकरी होती आणि ती तिच्या आयुष्यात व्यस्त होती. तिला राघवचं बेरोजगार असणं अजिबात आवडत नव्हतं. ती म्हणायची, तू आधीसारखा राहिलेला नाही, तू आता एक हरलेला माणूस झालास. एक दिवस जेव्हा राघव पुन्हा एक अपयशी इंटरव्ह्यू देऊन परतला, तेव्हा प्रियाने ठामपणे सांगितलं, बस आता खूप झालं, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तिने आपला सामान गोळा केला आणि त्याला सोडून निघून गेली. त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाने त्याचं काही ऐकलं नाही. राघव आता पूर्णपणे एकटा झाला होता. त्याचे आईवडील गेले होते, नोकरी गेली होती आणि आता त्याची दुसरी बायकोसुद्धा त्याला सोडून गेली होती. तो त्याच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये एकटाच बसायचा आणि त्याचं आयुष्य आता एका काळोख्या विहिरीत बुडत चाललं होतं. तो दिवसरात्र विचार करत राहायचा, हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? मी असं काय केलंय? एक दिवस तो जुना सामान साफ करत होता, तेव्हा त्याला एक जुना अल्बम सापडला. त्याने तो उघडला आणि त्यात त्याला आपली आणि काजलची लग्नाची एक जुनी फोटो दिसली. ती त्या फोटोमध्ये एक साध्या साडीमध्ये होती. तिचा चेहरा खाली झुकलेला होता आणि डोळ्यात एक हलकीशी हसू. तो त्या फोटोकडे खूप वेळ बघत राहिला. त्याचं मन अचानक जड झालं. त्याने तो फोटो हातात घेतला आणि मनातच बोलू लागला, काजल, कदाचित तुझ्या जाण्यामुळे माझं आयुष्य असं झालं. कदाचित तुझी कुठली तरी छाप लागली असेल. कदाचित देवाने मला ही शिक्षा दिली असेल, कारण मी तुला इतका त्रास दिलाय. त्याचे डोळे पाणवले. तो विचार करू लागला, मी तिला कधी माणूस म्हणून पाहिलं नाही. मी फक्त तिचा रंग पाहिला, तिचं हृदय नाही. त्याचं मन पश्चातापाने भरून आलं. तो विचार करत होता, जर मी तिला थोडा सन्मान दिला असता, थोडं प्रेम केलं असतं, तर कदाचित माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. हळूहळू राघवचं आयुष्य अजूनच ढासळू लागलं. त्याचं जे घर कधी सुंदर आणि सजवलेलं होतं, ते आता विक्रीच्या टप्प्यावर आलं होतं. त्याने आपली सर्व बचत संपवली होती आणि आता त्याच्याकडे घर भाडं देण्यासाठीही पैसे उरले नव्हते. त्याचा फ्लॅट विकला गेला आणि त्याला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहायला जावं लागलं. त्याचा चेहरा, जो कधी काळी तेजस्वी आणि देखणा होता, तो आता कोमेजलेला दिसू लागला. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती आणि त्याचा रंग हळूहळू काळसर होत चालला होता. तो राघव राहिला नव्हता, जो कधी आपल्या देखण्या रूपावर अभिमान बाळगायचा, जो कधी एक सामान्य माणूस झाला होता, ज्याला कोणीही ओळखत नव्हतं. तो त्याच्या छोट्याशा खोलीत एकटाच बसून जुन्या आठवणीत रमायचा. त्याला तिची शांतता आठवायची, तिचा अपमान आठवायचा आणि तिचं चुपचाप निघून जाणं आठवायचं. तो विचार करत राहिला, मी तिला इतका त्रास दिला आणि आज मी स्वतःच दुःखात बुडालोय. त्याचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. तो त्याच्या खोलीत बसून विचार करत, कदाचित ही माझी शिक्षा आहे. त्याचा चेहरा, जो कधी उजळून निघायचा, आता पूर्णपणे कोमेजून गेला होता. डोळ्यांखाली गडद वर्तुळे आली आणि त्याचा रंग अधिकाधिक काळसर होत होता. तो आता त्या राघवपासून मैलोनमैल दूर गेला होता, जो कधी आत्मविश्वासाने भरलेला आणि देखणा वाटायचा.
पण या सगळ्या अंधारातही त्याच्या मनात जिवंत राहण्याची एक छोटीशी ज्योत अजूनही शिल्लक होती. त्याला वाटायचे की कदाचित अजूनही काही बाकी आहे. कदाचित तो पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला सावरू शकतो. जेव्हा जेव्हा तो त्याच्या खोलीत एकटा बसायचा, तेव्हा त्याचं लक्ष त्या जुन्या अल्बमकडे जायचं. तो फोटो आता फक्त एक फोटो उरला नव्हता. तो एक शिकवण होता, एक आरसा होता, जो त्याला त्याच्या चुका दाखवायचा. तिचं हृदय, तिची शांतता, तिचं प्रेम मी कधी समजून घेतलं नाही. मी तिला खूप त्रास दिला, अपमानित केलं. हा पश्चाताप आता त्याच्या मनात खोलवर बसला होता. तिच्या त्या फोटोने त्याला एक नवीन दृष्टी दिली होती. त्याने ठरवलं, आता मी कुणालाही रंग, रूप, जात, समाज पाहून नाही जोखणार. मी प्रत्येक माणसाला त्याच्या अंतःकरणाने ओळखेल. तो एक खराखुरा माणूस बनायचं ठरवतो. त्याच्या मनात आता फक्त एकच इच्छा होती. काश ती कदाचित एकदा का होईना परत माझ्या आयुष्यात यावी आणि मला माफ करावं. त्याला वाटायचं, जर मी तिची माफी मागू शकलो, जर ती मला माफ करू शकली, तर कदाचित माझ्या आयुष्याला पुन्हा एक संधी मिळेल. ही इच्छा आता त्याचं ध्येय बनली होती. तो प्रत्येक रात्री तिचा फोटो पाहून मनात म्हणायचा, मला तुझी माफी मागायची आहे. मी आता तो राघव राहिलो नाही. एके दिवशी त्याला कळलं की शहरातल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंट स्वाद भवनमध्ये मॅनेजरच्या जागेसाठी भरती चालू आहे. हे ऐकून त्याच्या मनात नव्या आशेची एक झुळूक आली. त्याने विचार केला, हीच संधी आहे. जर ही नोकरी मिळाली तर मी पुन्हा एकदा माझं आयुष्य नव्याने सुरू करू शकतो. त्याने आपले जुने पण स्वच्छ कपडे घातले, आपला रेझ्यूम घेऊन रेस्टॉरंटकडे निघाला. अनेक दिवसांपासून तो उपाशी होता, कारण त्याच्याकडे आता फारसे पैसे शिल्लक नव्हते. त्याचं शरीर थकून गेलेलं, चेहरा निरुत्साही होता. त्याच्या खिशात फक्त काही नाणी होती, जी कदाचित एक कप चहासाठीही पुरेशी नव्हती. तरीही त्याच्या मनात एक छोटीशी आशा होती. कदाचित ही नोकरी त्याला नव्या आयुष्याची संधी देईल. रेस्टॉरंटजवळ पोहोचून त्याने एक खोल श्वास घेतला. स्वाद भवनची झगमगती सजावट पाहून त्याला त्याचं जुनं आयुष्य आठवलं. जेव्हा तो अशा ठिकाणी आपल्या मित्रांसोबत आणि प्रियासोबत हसत खेळत यायचा, त्यावेळी तो इथे एक खास पाहुणा म्हणून यायचा. पण आज तो इथे एक साधारण नोकरी मागणारा माणूस होता. त्याने आपले कपडे नीट केले, केस बोटांनी सावरले आणि रेस्टॉरंटच्या आत पाऊल ठेवलं. रेस्टॉरंटचा माहोल अप्रतिम होता. भिंतीवर सुंदर पेंटिंग लावलेल्या होत्या आणि हळुवार संगीत हवेत दरवळत होतं. ग्राहकांच्या हसण्याच्या आणि गप्पांच्या आवाजाने रेस्टॉरंट जिवंत वाटत होतं. राघवने एका कोपऱ्यातील टेबलकडे पाहिलं, जिथे तो शांतपणे बसून कोणाचं लक्ष वेधून न घेता थांबू इच्छित होता. पण त्याआधी त्याने एक वेटर पाहिला, जो जवळच उभा होता. त्याची अवस्था पाहून वेटरला त्याच्यावर दया आली. त्याने हळू आवाजात विचारलं, भाऊ, पाणी मिळेल का? मी खूप थकलोय आणि उपाशीही आहे. वेटरने त्याची परिस्थिती पाहून सहवेदनेने उत्तर दिलं, सर, आपण आत या. मी लगेच पाणी घेऊन येतो. राघवने त्याचे आभार मानले आणि हळूहळू आजच्या दिशेने गेला. त्याने एका कोपऱ्यातील टेबलवर बसायचं ठरवलं. तो आपला रेझ्यूम पुन्हा एकदा तपासत होता, सगळं व्यवस्थित आहे ना हे पाहण्यासाठी. पण त्याचं मन अस्वस्थ होतं. तो विचार करत होता, मला ही नोकरी मिळेल का? मी खरंच पुन्हा आयुष्य नव्याने सुरू करू शकेल का? जसं तो टेबलवर बसला आणि आपला रेझ्यूम नीट लावू लागला, तसं त्याचं लक्ष रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्याकडे गेलं. तिथे एक महिला उभी होती, जी सूटबूटमध्ये होती. ती रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देत होती आणि तिचा आवाज एवढा आत्मविश्वासपूर्ण होता की प्रत्येकजण तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होतं. राघवने तिच्याकडे नीट पाहिलं आणि अचानक त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती महिला दुसरी कोणी नसून काजलच होती. पण ही तीच नव्हती जिची आठवण त्याला होती. ही काजल आता गावातून आलेली साधी मुलगी नव्हती. ती आता एक आत्मविश्वासाने भरलेली व्यावसायिक स्त्री होती. काळ्या स्टायलिश सूटमध्ये तिचा चेहरा आधीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता आणि डोळ्यात आत्मनिर्भरतेची एक वेगळीच चमक होती. ती खूप सुंदर आणि सन्मानास पात्र वाटत होती. जणू तीच या रेस्टॉरंटची मालकीण होती. राघवच्या डोळ्यात एक प्रकारची अविश्वासाची भावना उमटली. तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच काजल आहे, जिला तो एकेकाळी अपमानित करायचा. त्याने स्वतःकडे पाहिलं. त्याचे जुने कपडे, चेहरा उतरलेला आणि तो आता एक तुटलेला साधा माणूस होता. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो मनात विचार करू लागला,
मी तिला इतकं कमी लेखलं आणि आज बघ ती कुठे पोहोचली आणि मी कुठे आहे. ती इतक्या आत्मविश्वासाने इथे उभी आहे आणि मी एक नोकरी मागणारा गरीब झालो आहे. त्याचं मन पश्चातापाने भरून आलं. त्याने धीर एकवटून काजलकडे जाण्याचं ठरवलं. त्याच्या आवाजात थरथर होती आणि तो हळूच म्हणाला, काजल. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात क्षणभर आश्चर्य होतं, पण लगेच ती शांत झाली. ती स्थिर स्वरात म्हणाली, हो, मी काजलच आहे. तू इथे काय करतो आहे? तिच्या आवाजात ना राग होता ना तिरस्कार, फक्त एक शांत आत्मविश्वास होता. राघवचा गळा दाटून आला. त्याने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, मला माफ कर. माझी तेव्हा विचारसरणी खूप चुकीची होती. मी तुझा अपमान केला, तुझी खिल्ली उडवली, तुला तुच्छ लेखलं. माझ्यामुळे तू घर सोडून गेली. तुझ्या जाण्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. माझी नोकरी गेली, माझे आईवडील गेले, माझं घर विकावं लागलं. मी आता रस्त्यावरचा माणूस झालोय. मी तुला खूप त्रास दिला, पण मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो पुन्हा पुन्हा हात जोडून माफी मागत होता. तो गुडघ्यावर बसला, जणू तो तिच्यासमोर पूर्णपणे लीन झाला होता. तिने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. तिच्या डोळ्यात ना राग होता ना द्वेष. ती शांत होती, जणू या क्षणासाठी ती आधीच तयार होती. तिने हळू आवाजात म्हटलं, राघव, तुझं प्रेम खूपच उथळ होतं. तुझी विचारसरणी खूप संकुचित होती. तू मला फक्त माझ्या त्वचेच्या रंगापर्यंत पाहिलं, कधीही माझ्या आत्म्याकडे डोकावलं नाही. आज स्वतःकडे बघ आणि मला बघ. मी आज एक स्वतंत्र सक्षम स्त्री आहे. मी माझं आयुष्य स्वतःच्या बळावर उभारलं आहे. त्याने पुन्हा माफी मागितली. तो म्हणाला, काजल, मला माहीत आहे की मी खूप चुकीचा होतो, पण आता मी बदललोय. मी त्यावेळचा राघव राहिलो नाही. मी आता एक चांगला माणूस होऊ इच्छितो. मला फक्त माफ कर. मला एक संधी दे. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता आणि चेहरा पूर्ण पश्चातापाने भरलेला होता. तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहत होता, जणू शेवटची एकच संधी मागत होता. तिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुला खूप आधीच माफ केलंय. मी तुझ्यावर राग धरला नाही. मी माझं आयुष्य पुढे नेणं शिकले आहे. तूही तुझं आयुष्य पुन्हा उभा कर. तू मागे वळून पाहणं थांबव. तिच्या शब्दात एक शांती होती, आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास त्याला आणखी लाजिरवाणं वाटायला लावत होता. त्याने विचारलं, तू इथे काय करते? तू इतकी बदललीस कशी? तिने शांत स्वरात आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिने सांगितले की जेव्हा ती घर सोडून गेली, तेव्हा तिने ठरवलं की आता ती स्वतःचा सन्मान आणि आयुष्य स्वतःच्या बळावर घडवेल. ती आपल्या माहेरीही गेली नाही, कारण तिला भीती होती की तिथेही तिला अपमानास्पद वागणूक मिळेल. तिने एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केलं. दिवसरात्र कष्ट घेतले आणि सोबत शिक्षणही पूर्ण केलं. तिने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने ती हळूहळू स्वाद भवन या रेस्टॉरंटची मॅनेजर झाली. तिने म्हटलं, मी शिकले की खरं सौंदर्य रंगात नसतं, ते आत्मविश्वासात आणि मेहनतीत असतं. मी माझं आयुष्य स्वतः घडवलं. आज मी केवळ स्वावलंबी नाही तर इतरांसाठी प्रेरणादायकही आहे. तिच्या बोलण्यात स्वाभिमान होता, पण तो गर्वाचा नव्हता. तो तिच्या मेहनतीचा सन्मान होता. तिचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होता, कारण तिचं खरं सौंदर्य आता तिच्या आत्मविश्वासात झळकत होतं, रंगात नव्हे. राघवने तिचं बोलणं ऐकलं आणि त्याचं मन अधिकच गहिवरून आलं. त्याला जाणवले की त्याने किती मोठा रत्न गमावला होता. तो म्हणाला, तू मला माफ केला आहेस, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी तुला इतकं दुःख दिलं आणि आज तू इतक्या उंचीवर पोहोचली आहे. मी फक्त एक हरवलेला माणूस राहिलोय. तिने हसून सांगितलं, राघव, आता पश्चाताप करून उपयोग नाही. तुझं आयुष्य पुन्हा सुरू कर, मेहनत कर आणि एक चांगला माणूस बन. तिने एका वेटरला पाणी आणायला सांगितलं आणि पाणी देत म्हणाली, तू इथे नोकरीसाठी आलाय ना? मी तुझा इंटरव्ह्यू घेईन, पण हे माझे उपकार नाही, हा तुझ्या मेहनतीचा हक्क आहे. जर तू खरंच मेहनत केली तर मी तुला नोकरी देईन. त्याच्या डोळ्यात चमक आली. त्याला विश्वास बसत नव्हता की काजल त्याला एवढी मोठी संधी देत आहे. त्याने लगेचच सांगितले, मी वचन देतो की मी मनापासून मेहनत करीन. मी तुला कधीच निराश करणार नाही. तिने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, तुझा इंटरव्ह्यू उद्या सकाळी होईल.
तयार राहा. दुसऱ्या दिवशी राघव पूर्ण तयारीनिशी इंटरव्ह्यूला आला. त्याने आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द दाखवली. ती त्याच्या प्रयत्नांनी प्रभावित झाली आणि तिने त्याला रेस्टॉरंटमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी दिली. राघवसाठी ही एक नवीन सुरुवात होती. तो आता काजलच्या आधिपत्याखाली काम करू लागला. त्याने मनापासून मेहनत करायला सुरुवात केली. तो रेस्टॉरंटच्या कामात पूर्णपणे गुंतला. ग्राहकांची योग्य सेवा, स्टाफला सूचनांचं पालन करायला लावणे आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हे सगळं तो करायला लागला. पण जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसतशा राघवच्या जुन्या सवयी पुन्हा उगम पाहू लागल्या. तिच्या उदारतेमुळे तो हळूहळू मनमानी करू लागला. त्याला वाटू लागलं की तिने जर त्याला माफ केलं तर कदाचित ती पुन्हा त्याच्यावर प्रेम करू लागेल. तो तिच्या आसपास अधिक वेळ घालवायचा प्रयत्न करू लागला. कधी उगाच तिच्याशी गप्पा मारायचा तर कधी तिचं कौतुक करायचा. तो म्हणायचा, तू रेस्टॉरंट खूप छान सांभाळला आहे, तू खरंच कमाल केली आहेस. पण ती त्याच्या या शब्दांकडे फारसं लक्ष देत नसे. ती शांतपणे म्हणायची, तू तुझं काम कर, मी तुला नोकरी दिली आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी पुन्हा काही नातं जोडू इच्छिते. राघवच्या मनात मात्र एक आशा कायम होती. तो सतत विचार करायचा, कदाचित एक दिवस मी काजलचं मन जिंकू शकेन, ती पुन्हा माझ्या आयुष्यात येईल. जर मी तेव्हा तिचं मन पाहिलं असतं, तिचा आत्मा पाहिला असता, तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. पण आता ती एक अशी स्त्री बनली होती जिने स्वतःच्या हिमतीवर आपलं आयुष्य उभं केलं होतं. ती राघवसाठी केवळ एक सहानुभूती ठेवत होती, प्रेम नव्हे. तिने त्याला नोकरी दिली कारण त्यालाही आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी मिळावी. पण तिने हे स्पष्ट केलं की ती त्याच्यासोबत कोणतंही नवीन नातं ठेवू इच्छित नाही. तो रेस्टॉरंटमध्ये काम करत होता आणि हळूहळू स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या मनात ती छोटीशी आशा कायम होती की कदाचित कधीतरी तिचं मन बदलेल आणि ती पुन्हा त्याच्याकडे परतेल. ती मात्र आपल्या स्वाभिमानी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनात आनंदी होती. तिने राघवला माफ केलं होतं, पण भूतकाळ मागे टाकून ती पुढे चालली होती. त्याची आशा आणि तिचं स्वातंत्र्य, हाच या कथेचा अंतिम रंग ठरला. एक असा शेवट जिथे दोघेही आपापल्या मार्गावर होते, पण एकमेकांसाठी केवळ एक शिकवण बनून राहिले. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.